नमस्कार मित्रांनो. कोल्हापूर जिल्ह्याचे सर्वात श्रीमंत आमदार म्हणून चंदगडचे आमदार ठरलेले आहेत. त्यांची संपत्ती 91,35,43,439 रुपये इतकी आहे. इतकी संपत्ती त्यांनी कशी कमवली हे आपण बघून घ्यायचे आहेच. पण त्याआधी बघूया की ते 2024चे अपक्ष आमदार म्हणून चंदगडचे आमदार ठरलेले आहेत. तर राजेश पाटील जे विद्यमान आमदार व नंदाताई बाबुळकर या अशा मोठ्या बड्या नेत्यांना ते मात देत अपक्ष आमदार म्हणून चंदगडचे आमदार झालेले आहेत. तर हे आमदार अपक्ष म्हणून झालेच, पण त्याबरोबर त्यांनी अजून एक मानाचा किताब असा नोंदवला आहे. तो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचे सर्वात श्रीमंत आमदार म्हणून त्यांचा किताब त्यांना मिळालेला आहे. कारण त्यांची ही जी संपत्ती आहे ही 2024च्या इलेक्शन नुसार 91,35,00,000 रुपये इतकी आहे. तर मित्रांनो, ही संपत्ती त्यांची एकदम त्यांच्या बिझनेसच्या माध्यमातून आलेली आहे. त्यांनी याचे सर्व पुरावे दाखल केलेले आहेत निवडणूक आयोगाला. त्यामुळे सांगायचं एवढंच आहे की ही संपत्ती त्यांची जी आहे ते त्यांनी स्वतः त्यांच्या जीवावर त्यांच्या बिझनेसच्या माध्यमातून मिळवलेली आहे. याचे सर्व पुरावे त्यांच्याकडे आहेत. यातून आपल्याला कोणतीच निगेटिव्ह बातमी पसरवायची नाही. पण सांगायचा मुद्दा एवढाच आहे की कोल्हापूर जिल्ह्याचे सर्वात श्रीमंत आमदार म्हणून ते ठरलेले आहेत. आणि त्यांचे जे बिझनेस आहे त्यामध्ये कंस्ट्रक्शन असू दे, त्यानंतर तुमचं ट्रान्सपोर्टेशन असू दे, त्यांचा खूप मोठा बिझनेस आहे कंस्ट्रक्शन आणि ट्रान्सपोर्टचा. पूर्ण भारतभर पसरलेला आहे त्यांचा बिझनेस. आणि त्या माध्यमातूनच त्यांची इतकी संपत्ती त्यांनी मिळवलेली आहे. पण त्याचबरोबर त्यांचे जे एक चंदगडशी असलेले नातं आणि त्यांच्या जे त्यांनी माणसं जोडलेली आहेत याच्या जीवावर ते अपक्ष म्हणून चंदगडचे आमदार झालेले आहेत. आणि अशा या नेत्याला खरोखर सलाम आहे आमच्या युट्यूब चॅनलचा. कारण की अपक्ष म्हणून निवडून येणं इतकी साधी गोष्ट नाही आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते नक्की सांगा, कमेंट करा. आणि आमच्या या आधीच्या व्हिडिओमध्ये पण ज्यावेळेला आम्ही कोण होणार आमदार म्हणून टाकलेलं त्यावेळेला बऱ्याच कमेंट आलेल्या होत्या की शिवाजी पाटीलच होणार आमदार म्हणून. अशा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच आम्हाला कमेंट्स मधून या सर्व कमेंट्स आलत्या की शिवाजी पाटील आमच्या इकडं चंदगड तालुक्यामध्ये हे उमेदवार आमचे फिक्स आहेत आमदार म्हणून, अशा आम्हाला कमेंट आलेल्या होत्या. आणि खरंच त्या लोकांनी ज्या कमेंट केलतात त्यातील आत्मविश्वास हा ह्या 2024च्या निवडणुकीमध्ये दिसून आलाच. पण तसेच ते जे कोल्हापूर जिल्ह्याचे एक श्रीमंत आमदार म्हणून त्यांनी नाव नोंदवलं आहे, हे पण खूप मोठी गोष्ट आहे चंदगड विधानसभेसाठी. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ आपले असतात. आणि तुम्ही कमेंट्स करून सांगा मित्रांनो की शिवाजी पाटील हे आमदार झाल्यामुळे तुम्हाला काय वाटते की काय बदल होईल चंदगडमध्ये, हे नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. जय हिंद, जय भारत.